मध्ये 2800 कोटींचा हा वन विभागाचा TDR जो आहे याचा जो घोटाळा झालेला आहे. काल एकूणच आपण पाहतोय की सभा झाली ठाणे महापालिकेमध्ये. जे आयुक्त आहेत सौरभ दावे यांनी स्पष्ट करताना पालिकेने प्रशासकीय कर्तव्याच्या पलीकडे जाऊन सर्वतोपरी प्रयत्न केलाय. मात्र वन विभागाने वेळेत सर्वोच्च न्यायालयात धाव घेतलेली नाही आणि वन विभागाच्या अधिकाऱ्यांशी आपण वैयक्तिकरित्या संपर्क साधलेला आहे. म्हणजे व्हॉट्सअपवरती चॅटिंग केलेली आहे त्यांनी. त्याच्यातून ह्या सगळ्या चर्चा झालेल्या आहेत आणि आवश्यक असल्यास तो संवादही सार्वजनिक करण्यासाठी आपली हरकत नसल्याचं देखील त्यांनी सांगितलेलं आहे. मुळामध्ये ठाणं कोणाच्या ताब्यात आहे? आम्ही जेव्हा आमच्या पक्षात आम्ही एकत्र काम करत होतो तेव्हा आनंद दिघे, त्याच्याही आधी बरेच जिल्हा प्रमुख, पण आनंद दिघे पासून ठाणं दिसायला लागलं असं माझं वैयक्तिक मत आहे. त्यानंतर झाले हे उपमुख्यमंत्री. आज त्यांच्या राज्यात, त्या ठाण्याच्या राज्यात जर असा घोटाळा होत असेल की 2800 कोटीचा TDR तो 3758 कोटीला गेला, म्हणजे तुम्ही ठरवलंय का कोटीच्या कोटी उड्डाणं करायची? आणि तुम्ही वाढीव FSI जो आहे त्यामुळे ठाण्यामध्ये प्रत्येक नागरिकाला हा घोटाळा कळलाय. आणि मी आज पेपरमध्ये वाचलं, आयुक्त सांगतोय हा घोटाळा म्हणू नका, आणि नगरसेवक म्हणतायत सगळे, एवं शिंदे गुटचे पण नगरसेवक म्हणतायत की हा घोटाळा झालाय. आता ठरवा नक्की घोटाळा केलाय कोणी. आणि ह्याच्यामध्ये न्यायालयाच्या नेहमी आदेश असतात की कुठलाही TDR असेल तो 21 दिवसात देणं बंधनकारक आहे. याच्यावर त्या TDRचा पण काय प्रकरण आहे याच्यावर पण आमचे आता लोक बघतायत. याच्यामध्ये नक्की सत्ताधारी म्हणून किंवा ज्यांनी नेतृत्व स्वीकारलंय त्यांना धरणार की त्याच पक्षातला गट बाजूला बोलतोय, जो भाजप आहे मित्रपक्ष, तो उघड बोलतोय की हे सगळे चोर आहेत म्हणून, उघड. मग आता नक्की ठरवा बाबा, नक्की कोणी चोरी केली आणि काय केली. काय आम्ही काय बोलणार? आमच्या समोर जेव्हा इलेक्ट्रिक माध्यमातून प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया या किंवा आपला ह्याचा मीडिया, व्हॉट्सअप, सोशल मीडिया याच्यावरनं जी बातमी येते त्याप्रमाणे आम्ही बोलणार. हा संपूर्ण वन विभागाचा प्रकार आहे. वन विभागाचे जे मंत्री आहेत गणेश नाईक यांना आम्ही वारंवार विचारत आहोत, पत्र देणार महापालिकेला, आम्ही संपूर्ण चौकशी करून यावरती बोलणार असं वारंवार उत्तर दिलं जातंय. खरं तर काय नेमकं वेळ काढूपाना त्यांच्याकडून नाही, गणेश नाईक तर उलट ठाण्यावर फार नाराज आहे. गणेश नाईक ठाण्यातल्या प्रमुखांवर तर उघड बोलतायत. आणि गणेश नाईकांनी हे समजून घ्यावं असे आमची हे आहे, तुम्ही आता मंत्री आहात आणि तुम्ही त्याच ह्याचे मंत्री आहात. हा जर असा उघड घोटाळा झाला असेल तर तुम्ही तो घोटाळा लोकांसमोर आणा आणि त्याच्यामधली बदल चांगले घडवून आणा. आणि वन विभागाचे अधिकारी बोलतायत की हो घोटाळा झालाय, तर त्यांच्याशी बसा. आम्ही नागरिक म्हणून एवढंच सांगू शकतो की हा घोटाळा केला असेल तर त्याचा निषेध आहे. माझ्यासोबत विरोधी पक्ष नेत्या किशोरी पेडणेकर आहेत. किशोरीताई, खरं तर मागच्या 16 दिवसापासून आम्ही जुहूच्या चौपाटीचा पाहणी दौरा करत आहोत, रियालिटी चेक करत आहोत. आजचा 17वा दिवस निघालेला आहे. आजही जैसे थे परिस्थिती पाहायला मिळते. तुम्ही स्वतः तिथे पाहणी केली होती, काय परिस्थिती होती, गंभीर परिस्थितीचा आढावा तुम्ही देखील घेतला होता. पण आजपर्यंत महापौर या तिथे फिरकलेल्या नाहीयेत. आम्ही जेव्हा त्यांना प्रश्न केले तेव्हा मी नक्कीच पाहणी करण्यासाठी जाणार असं त्या म्हटल्या होत्या. आणि पालिकेकडनं जो दावा केला जातो आहे तो दावा आजही फोल ठरताना पाहायला मिळतोय. काय तुमची प्रतिक्रिया राहील? असं वाटतं हे घनकचरा विभाग त्यांच्या AMC, DMC आणि महापौरांची मिलीभगत आहे का? दुसरा प्रश्न असा आहे, महापौर नक्की कशामध्ये व्यस्त असतात, कुठल्या कामात व्यस्त असतात? ज्या घनकचरा सारख्या कामाला नुसतं बाईट दिली, तिकडे कुठेतरी जहाज जातात, मग तिकडे कचरा वाढतो, तो कचरा अरबी समुद्रात टाकला जातो. पण तो आत्ताच, हे आत्ता का होतंय? किती वर्ष हे सगळं चाललंय, पण हे गेल्या 15 दिवसात 17 दिवसात जे होतंय त्याची नेमकी कारण काय सांगणारच की नाही लोकांना?
तुम्ही स्वतः बघणार आहात की नाही? तुम्ही नाले साफ नाही केले, मग नालेचा किचड गेला कुठे? गिळला. हेच काम आहे, लोकांना नावं ठेवायची, एवढंच तुमचं काम आहे. त्यामुळे मला असं वाटतं, आज जुहूवरनं अनेक कमेंट येत आहेत. लोक चालायची बंद झाली, लोक समुद्रावर जायची बंद झाली. 8-9 किलोमीटरचा तो सागरी मार्ग आहे, किनारपट्टा आहे. अख्खा किनारपट्टा उद्ध्वस्त आणि घाण आहे. त्याची पण तुम्हाला काही लाज नाही वाटत? सत्ताधारी म्हणवता, जाऊन बघता येत नाही. सहाय्य प्रायव्हेट सेक्रेटरीला, स्वतःच्या खाजगी सेक्रेटरीला 50,000 द्या, त्याचा फॉलोअप बरोबर चाललाय. त्या अधिकाऱ्यांकडे दररोज बोलवत आहेत, काय झालं काय झालं काय झालं. मग हा फॉलोअप घेता येत नाही. नगरसेवकांना 25,000 पगार नाही, मानदंड, आणि हिला 50,000 पगार का? तुमच्याकडे 9 खरा स्टाफ असला पाहिजे, तो तुम्हाला 11 दिला. अजूनही तुम्हाला बरं काय काम? मग स्टाफ वाढतोय, मुंबईकरांचे पैसे जात आहेत, मग काम काय आहे? 8-8, 9-9 किलो सागरी किनारे तुमचे साफ होत नाहीयेत. एक जुहूचाच किनारा नाही तर मुंबईमध्ये प्रसिद्ध असे कितीतरी समुद्र किनारे आहेत. तशीच अवस्था आहे सगळीकडे. पण आता पालिकेकडनं नेमका ह्याचा जो पैसा कचरा साफ करण्यासाठी वापरला जातो, हा गेला कुठे? सर्वसामान्य विचारतायत. माझ्यासारखे अनेक लोक जे आहेत तिथे दररोज जात आहेत. लोक म्हणजे हा जो आपला इलेक्ट्रॉनिक माध्यम आहे, तो लोकांना अगदी डायरेक्ट घरात ही सगळ्या बातम्या देत आहेत. आणि तुमच्याच माध्यमातून पहिला आवाज उठवला गेला, त्यामुळे तुमच्या माध्यमाचे मी खरं मनापासून आभार मानते. पण एक लक्षात ठेवा, माध्यमांनी पण आता खरं नीट वागण्याची वेळ आली. का सांगते? आपले तुमच्या माध्यमाचे जे वरिष्ठ बसलेत ना, त्यांना कळत नाहीये की तुमच्या माध्यमाचा पण अपमान होतोय. या गोष्टी तुम्ही करताय लोकांसाठी, लोक बोलतायत, पण सत्तेत बसलेले बेशुद्ध आहेत. अर्ध्या बेशुद्धीमध्ये काम चाललंय. एक बेशुद्धी आहे लाव आणि एक बेशुद्धी आहे बघणार नाही असं चाललंय. खरं तर आता महापालिकेमध्ये जे अधिकारी आहेत किंवा मग उपमहापौर असतील, वेगवेगळे समितीचे अध्यक्ष असतील, स्वतः तुम्हाला देखील ज्या स्कॉर्पिओ गाड्या दिलेल्या आहेत, या गाड्यांसाठी आता एक नवीन प्रस्ताव आणलेला आहे की इनोव्हा गाडी पाहिजे आहे. खरं तर गणेश कणकर जे आहेत त्यांनी देखील अशी मागणी केलेली आहे आणि तसा प्रस्ताव देखील आता तयार करण्यात आलेला आहे. मग ह्याच्यासाठी पालिकेकडे पैसे आहेत, पण मुंबईकरांच्या या सगळ्याच घाणीसाठी, जो घाण झालेली आहे त्याचा कचरा साफ करण्यासाठी पैसे नाहीयेत का? मुंबई ह्याचसाठी हवी होती. एक गाणं आहे बघा, हम लुटणे आए मुंबई. मी ते गाणं नाही म्हणणार, ते गाणं आहे, त्या गाण्याचंच एक सांगेन, हम लुटणे आए मुंबई. लुटतातच आहे, काय चुकीचं बोलतोय? कोट्याच्या कोटी आमचे ठेवी मोडल्या याच कामांसाठी. यासाठी श्वेतपत्रिका मागतोय, कुठे देत आहेत? श्वेतपत्रिका द्या ना, कळू दे मुंबईकरांना कुठल्या कामासाठी पैसे वापरले गेलेत. आता 5 वर्षासाठी या स्कॉर्पिओ घेतल्या गेल्या 54 गाड्या. त्या 54 गाड्यांमध्ये 12 गाड्या ह्या उपमहापौरपासून सगळ्या वाटल्या गेल्या. हरकत नाही, 4 वर्षात गाड्यांचा खिळखिळा झाला असेल म्हणून नवीन घेतल्या, त्याला आम्ही पण म्हटलं हरकत नाही. पण तुम्ही आता 4 महिने नाही झाले तोपर्यंत इनोव्हाचा प्रस्ताव आणता. मला एक गडबड वाटते. स्कॉर्पिओचं मार्केट या देशातलं, जगातलं डाऊन करायचंय, स्कॉर्पिओला डाऊन करायचंय. मुंबई महापालिकेने नाकारल्या गाड्या, असं हे चित्र स्कॉर्पिओचं देशात जगात जाईल. आणि स्कॉर्पिओ कंपनीशी यांचा कोणाचा काय वाद आहे का? हा वास येतोय. आणि इनोव्हा याला वर काढायचं. मला वाटतं 2 कंपन्यांमधल्या कॉम्पिटिशन मध्ये आम्ही भरडले जातो आहे का? आणि मुंबई पोलिसांकडे देखील याच गाड्या आहेत, त्यांच्या कधी तक्रारी आलेल्या नाहीयेत. मग आता पालिकेमधनं अशा तक्रारी येत आहेत. मी तेच सांगते की मुंबई पोलिसांना सेम गाड्या दिल्यात, पण मुंबई पोलीस तर उलट ते तर ऑफिसमध्ये कमी आणि गाड्यांमध्ये जास्त असतात, कारण त्यांना गस्त घालायची असते, पटापट त्यांना पळायचं असतं. कुठे काय दंगा झाला, काय झाला, हादसा घडला, तर त्यांना कधी त्रास नाही होत आहे. आणि म्हणजे जे काय सांगताय सभागृह नेते, हरकत नाही, तुम्ही आम्हाला विश्वासात का नाही घेतलं सगळ्यांना?
आज तुम्ही गट नेते काँग्रेसचे आहेत, त्याच्यानंतर मनसेचे विचारा, उबाळे आहेत, MIMचे वगैरे, कोणालाही विचारलं नाही का मुंबईचा पैसा हा काय तुमच्या नावावर छप्पा मारून दिलाय का? धनगर स्वतः बोलतात की विरोधी पक्ष नेत्यांना किंवा सगळ्यांना तुम्ही ना मुळामध्ये ते काय बोलतात ते सांगू नका. मी तुम्हाला सांगते ना की आम्हाला ही गाडी बरोबर आहे म्हणून. त्यांचं काय घेताय? त्याला हवेत म्हणून आरोपच करतील. बरं, घ्यायच्या होता तर आधी सांगायला पाहिजे होतं, रितसर प्रस्ताव दाखवायला पाहिजे होता, मग पाठवायला पाहिजे होता. महापालिकेतला कारभार असा चालतो का? वाटतं हिरवा कंदील देतील आयुक्त या सगळ्या प्रस्तावाला. आयुक्तांचं आश्चर्य वाटतं. जर आयुक्त 50,000 द्यायला कबूल झाले एका खाजगी पीएला महापौरांच्या, तर मी आयुक्त सांगणार खाजगी पीए ठेवा, 11 काढून टाका, करू दे काम. 50 आहे, लाखभर द्या, पण मग एकच ठेवा. 11 लोक ठेवणार. पाठी पुढे नाचायला जर 50,000 मुंबईकरांचे जाणार असतील तर माझा या गोष्टीला निषेध आहे. मी विरोध करते. बंगल्याचे 2 कोटी आपण रिपेअर केला, चांगल्या कंडिशन मध्ये बंगला केला, 4 कोटी परत केले. म्हणजे 2.5 वर्षासाठी हे निवासस्थान असतं, कोणाचं कायम नाही. मग महानगरपालिकेला तेव्हा अक्कल नाही आली का की 4 वर्षात चांगला बंगला का नाही करून ठेवला? जर महापौर म्हणत असतील हे वाईट होता, तर मग 2 कोटी का खर्च केला? त्या 2 कोटीला चुना का लावलात आणि 4 कोटी नवीन का केलात? म्हणजे तुम्ही मुंबई लुटायला आलात असं आता मुंबईकर म्हणतायत. राहिला प्रश्न जुहूच्या चौपाटीच्या या सगळ्या कचऱ्याच्या साम्राज्याचा. खर तर महापौर असतील, आयुक्त असतील, का दखल घेत नाहीयेत? महापौर आयुक्त अजून पोहोचले नाहीत. किमान जाऊन बघा तर करा. आयुक्तांचा नाही मी म्हणणार, तो प्रशासकीय भाग आहे, पण महापौर ही प्रत्येक ठिकाणी पोचते. मग पोचा की. हे ठिकाण तुम्हाला कोणी अधिकारी येऊन सांगून गेलेत का? कानात कुचकुच. काय वाटतं? आम्हाला स्वतः त्यांनी प्रतिक्रिया दिली की मी जाऊन पाहणी करणार, पण अजून 17 दिवस आज होत आहेत, अजूनही गेलेला नाहीयेत. काय वाटतं? आता मुंबईकरांची नुसती इंस्टाग्राम रीलवर मी मुंबईची काळजी घेणारी आहे, मी मुंबई बघेन असं बोलून नाही चालणार. कंबर कसून उभी राहायचं. खरं तर महापौरांची कामं ज्या पद्धतीत होत असतात तशीच कामं या तुम्ही स्वतः ग्राउंडवर उतरून करताना पाहायला मिळत आहेत. तुम्ही स्वतः तिथे व्हिजिट केलं होतं. मला आजही वाटतं की मुंबईकरांची बांधिलकी आमच्याशी कायम आहे, कायम राहणार, पुढेही तशीच राहणार. त्यामुळे प्रत्येक संकटाला किंवा प्रत्येक समस्येला किशोरी पेडणेकर उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणून जाणारच. तो माझा स्वभाव आहे. मला इथे प्रसिद्धी वगैरे काय गरज नाही. मला वाटतं मुंबईकरांना ह्या गोष्टीत आपण राहत दिली पाहिजे. आज प्रशासन इतकं कोडगं झालंय की माझ्याकडे तरी बऱ्यापैकी काम करतायत. माझ्या कुठल्याही गल्लीत जा, तुम्हाला लोक सांगतील की किशोरताई येत आहेत, काम करतायत. आज आम्ही राजावाडी सारख्या स्कूलमध्ये शिक्षक नाही असा दिव्याखाली आणणार आहे. शेवटचा प्रश्न, महापौरांना खरंच वेळ नाहीये? कशामध्ये महापौर व्यस्त आहेत जर त्यांना जायला वेळ मिळत नाहीये? मला नाही माहिती महापौर कशात व्यस्त आहेत, महापौर नक्की काय करतायत, महापौर कुठे आहेत. ऑफिसमध्ये दिसतात, नक्की असतात. सभागृहामध्ये वेगवेगळ्या मार्गाने जेव्हा प्रश्न उत्तर वगैरे आमचे असतात, कामकाज नक्की चालवतात. मध्येच उठून जातात, मग उपमहापौर बसतात. 3 तास 2 तास नसतात, हरकत नाही, तो त्यांचा एक भाग आहे. पण याच्या व्यतिरिक्त महापौर असतात कुठे? आणि आपण बघतोय रीलमध्ये, इकडे हार घालले जात आहेत, तिकडे शॉल दिल्या जात आहेत, तिकडे जैनांच्या मंदिरात जाऊन बसतायत, सगळं करतायत, आम्हाला दिसतंय. मुंबईची सगळी जी परिस्थिती आज उद्भवलेली आहे याकडे कोण नेमकं गांभीर्यानं आता बघणार आहे? पालिकेचं दुर्लक्ष आहे. आम्ही महापालिकेच्या, आता तुम्ही सांगितलंय उद्याच सगळ्यांना बोलून की आज गुरुपौर्णिमा आहे, सगळे थोडे व्यस्त असतील. उद्या मी घनकचऱ्याच्या सगळ्या अधिकाऱ्यांना AMC कडेच जाऊन बसू. तुम्ही पण या, काढू आपण त्याच्यावरती प्रश्नाची उकल. खूप खूप धन्यवाद ताई. व्हिडिओ जर्नलिस्ट अनिकेत गज्जासह मीनाक्षी म्हात्रे, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.